Bhate. In this lecture, we have discussed about the signal transaction in plant and abiotic stress. Okay. See, signal transaction occur in both biotic and abiotic stresses. During the process of signal transaction, firstly, signal perceived by the receptor molecule which are present on the plasma membrane. ओके, एक पर्टिक्युलर स्टिम्युलस जो आहे फिजिकल एन्व्हायरमेंटकडनं काय होतं तो प्लांट काय करतात रिसीव करतात विथ द हेल्प ऑफ रिसिव्हर और रिसेप्टर मॉलिक्यूल. कुठे प्रेझेंट असतात ते रिसेप्टर मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड देन दिस सिग्नल passes towards the secondary messenger. That secondary messenger is the calcium or either G protein or inositol phosphate. नंबर ऑफ सेकंडरी मॅसेंजर असतात प्लांट सेलमध्ये आणि ते काय करतात रिसिव्ह जो सिग्नल प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे केला गेला तो काय केला जातात ट्रान्सफर केला जातो. देन आफ्टर इफेक्टर मॉलिक्यूल प्रोटीन कायनेज और फॉस्फेटेज आर डिफरेंट ट्रांसक्रिप्शन फॅक्टर present inside the cell which gives responses to different processes. Okay, so germination आहे प्लांटमधलं, लीफ फॉर्मेशन आहे, फ्लावरिंग आहे, टॉलरन्स आहे, देन आफ्टर पॉलन पिस्टल इंटरॅक्शन आहे, फर्टिलायझेशन आहे, असे डिफरंट रिस्पॉन्सेस जे आहेत ते काय केले जातात ते ड्यू टू द इफेक्टर मॉलिक्युल्स काय केले जातात ते प्लांट बॉडीमध्ये कॅरी आउट करतात. ओके, देन हाऊ इट पॉसिबल, कसं ते पॉसिबल आहे, कसे रिसीव्ह केले जातात सिग्नल. देन टू सी हिअर एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस काय काय एका पर्टिक्युलर पास झालं टुवर्ड्स द रिसेप्टर. ओके, रिसेप्टर सेल वॉल क्रॉस करून काय होते प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे वरती जे रिसेप्टर्स आहेत ते काय करतात ते एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस रिसीव्ह करतात. ओके, देन रिले प्रोटीन्स सेकंडरी मॅसेंजर व्हिया ते काय होतं ॲक्टिव्हेशन ऑफ सेल्युलर रिस्पॉन्सेस. ट्रान्झॅक्शन होतं त्याचं, पहिलं रिसेप्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती रिसेप्टर आहेत ते रिसीव्ह करतात सिग्नल. देन इट ट्रान्समिट टू द नंबर ऑफ सेकंडरी मॅसेंजर और रिले प्रोटीन्स. That procedure is known as the transduction, and then this cell gives the response to a particular signal, that is the activation of cellular response. Okay, हे कसं आहे आपण डिटेल्समध्ये बघू. टू सी हिअर स्ट्रेस, पर्टिक्युलर स्ट्रेस कंडिशन, टेम्परेचर स्ट्रेस आहे, वॉटर स्ट्रेस आहे. ओके, तो सिग्नल जो आहे तो रिसीव्ह केला जातो. तुम्ही बघा एकदा उन्हाळ्यामध्ये 2-3 दिवस झाडांना पाणी नका देऊ, काय होऊन जातं आहे वॉटर स्ट्रेस तयार होऊन जाते प्लांटमध्ये आणि प्लांट पूर्ण सुखायला लागतो. ओके, तर रिसेप्टर काय करतात तो स्ट्रेस रिसीव्ह करतात. इट ट्रान्सफर टुवर्ड्स द PLC, दॅट इज द फॉस्फोलायपेसेस सी. देन DAG, डायॲसिटोन acetyl glycerol. Then the signal passes towards the calcium 2+ and other secondary messenger. Then it moves towards the calcium sensors and it passes towards the effector molecule, that is the kinase or phosphatase, and lastly it moves towards the transcription factors. Okay, सिग्नल ट्रान्झॅक्शन पॅथवेमध्ये जी प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. तर जी प्रोटीन मेडिएटेड पॅथवे आपल्याला बघायचे आहेत. तुम्हाला सिलेबसमध्ये पर्टिक्युलर एक पॉईंट पण आहे जी प्रोटीन मेडिएटेड पॅथवे. जी प्रोटीन कपल्ड विथ मेंबर्स ऑफ द 7 ट्रान्समेम्ब्रेन डोमेन ऑफ द रिसेप्टर सुपर फॅमिली रेग्युलरली प्रोटीन्स दॅट ॲक्ट ॲज अ मॉलिक्युलर स्विचेस. दे कंट्रोल अ वाइड रेंज ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस. ओके, जी प्रोटीन coupled with members of the 7 transmembrane domain of the receptor superfamily are regulatory protein that acts as a molecular switches and they control wide range of biological process. खूप साऱ्या डिफरंट प्रोसेसेसमध्ये काय होतं जी प्रोटीन इन्व्हॉल्व होतं. जसं मी सांगितलं फर्टिलायझेशन, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके, तिथे पण जी प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे. तो कसा, जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर्स काय काय करतात एक्झिबिट अ कॉमन स्ट्रक्चरल मोटिव्ह कन्सिस्टिंग ऑफ 7 मेम्ब्रेन स्पॅनिंग रिजन. ओके,
7 membrane spanning region है. The receptor occupation promotes interaction between the receptor and the G protein of the interior surface of the membrane. This induces an exchange of GDP to GTP on the G protein alpha subunit or dissociation of the alpha subunit from the beta gamma heterodimer. Depending on its isomer, the GTP alpha subunit complex mediates intracellular signaling either directly, indirectly by acting on effector molecules such as adenyl cyclases or phospholipases, or directly by regulating ion channel or kinase function. ओके, पण बघू समोर काय आहे हे. तर GDP थ्रू कसं ते सिग्नल ट्रान्झॅक्शन प्रोसिजरमध्ये इन्व्हॉल्व होतं. दिस G protein हॅविंग द 3 डिफरंट युनिट्स, तेच लिहिलेलं होतं तिथे, अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, अँड जेव्हा ते ॲक्टिव्ह होतं तेव्हा GDPचं कन्व्हर्शन GTPमध्ये होतं. आणि जो बीटा सबयुनिट होतो तो काय होतं, ॲक्टिव्ह होतं, G protein ॲक्टिव्ह होतं ड्यू टू द बीटा सबयुनिट. अँड देन this signal passes towards the effector molecule, that is the phosphokinases or lipases. Okay, एक प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला दिसती आहे. दिस सिग्नल रिसीव्ड बाय द रिसेप्टर नंतर तो सिग्नल ट्रान्सड्यूस होतो सेकंडरी मॅसेंजरकडे, दॅट इज द G protein. G protein इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतं जेव्हा त्याला GDP अटॅच राहतं. देन दिस GDP इज कन्वर्टेड इन टू द GTP and then after beta subunit of G protein activated, and this activated G protein gives responses towards the, or transmits this signal towards the effector molecule, and then effector molecule gives responses to the different processes. The signal molecule G protein, then when the regulation of G protein activity, suppose एक particular signal तिथे पास झाला पण आतमध्ये पर्टिक्युलर याची गरज नसेल त्या प्लांटमध्ये, तर काय करतं, एक पर्टिक्युलर एन्झाईम येतं आणि त्या बीटा सबयुनिटला काय करतं, बाइंड होतं. ते बीटा सबयुनिटला बाइंड झाल्यानंतर काय होतं, ॲक्टिवेटेड एन्झाईम्स, आणि हे काय होतं, ॲक्टिवेट एन्झाईम ॲक्टिवेट होतं आणि तिथे ती प्रोसेस जी आहे ती ब्लॉक केली जाते. बोथ G protein and tyrosine kinase pathways can utilize calcium as a second messenger. Calcium concentration in cytoplasm are normally very low. Where does the calcium come from? The extracellular environment, from the ER. Calcium is exported by calcium pumps within the cell to keep internal calcium levels low. Calcium कुठून एक्सपोर्ट केलं जातं, calcium pumps within the cell to keep internal calcium levels low. And calcium come from the extracellular environment and from the ER. Okay, G protein कोणाला ॲक्टिवेट करत, टायरोसिन कॅथेज pathway and utilize calcium as a secondary messenger. Calcium concentration in cytoplasm are normally very low. सायटोप्लाझममध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन खूप लो असतं. देन G protein थ्रू काय होतं, ते कॅल्शियम चॅनल्स पण ॲक्टिवेट होतात. अँड जिथे जिथे कॅल्शियम अवेलेबल आहे, जसं एक्स्ट्रासेल्युलर एन्व्हायरमेंटमध्ये, देन ERमध्ये, त्या जे कॅल्शियम असतात ते काय होतात, तिथून एक्सपोर्ट केलं जातं. Calcium is exported by the calcium pump within the cell to keep internal calcium levels low. Then calcium, how is calcium released from internal stores? Phospholipase C is activated. Different forms are activated by receptor tyrosine kinases than by the G protein link receptor. Phospholipase C is activated. Phospholipase C कसं activate होतं? Different forms of activated receptor. That is the tyrosine kinases, then G protein linked receptor. It cleaves a membrane phospholipid PIP2 to form diacid glycerol and inositol triphosphate IP3. Okay, बघाच आता ते जेवढे काही मी रीड केलं आहे इथे दिलेलं आहे. This is the plasma membrane. Plasma membrane having the different molecules. Particular signal molecule firstly bind to the receptor molecule. This receptor is the G protein linked receptor. Then after this receptor transmit this signal towards the G protein. G protein become activated. GTP is bind to the G protein. This is the activated form of G protein, and it activate the other effector molecule, that is the phospholipase C.
This phospholipase C molecule produces the diacylglycerol. Okay, diacylglycerol and phospholipase P2. Then this combinedly produces the second messenger, that is the IP3. This IP3, it's bind toward the endoplasmic reticulum. Inside the endoplasmic reticulum present a calcium 2+ or calcium channel. IP3 gated calcium channel. Due to the IP3 bind to this calcium channel, calcium is released from inner side to the outer side and it bind to the calmodulin. Lastly, we see how calmodulin responses to the different processes present in next slide. Then this here this phospholipase C is bind to the tyrosine kinase receptor and signal molecule here also bind. Okay, both signal received by the diacetone glycerol molecule and move towards the IP3 or passes towards the inositol triphosphate. Okay. To see, calcium acts as a secondary messenger. It binds to the calmodulin and it gives the responses to the various proteins activated by this calmodulin. Calcium जे आहेत ते काय बाइंड करतं calmodulin. Whenever the calcium ions bind to the calmodulin, then after calmodulin activated and after activation it produces various protein. After activation of calmodulin, various proteins activated and it gives the different cellular responses, flowering, then germination, etc. Okay. Then many cellular proteins have binding sites for calcium calmodulin complexes. Actual identities of these proteins varies within the cell. Tend to be kinases and phosphatases. When calcium levels drop, calmodulin releases calcium. जेव्हा कॅल्शियमचे लेवल कमी होते तेव्हा कॅल्मोड्युलिन काय करतो, कॅल्शियम रिलीज करतो. ओके, आणि तो इनॅक्टिव्ह होऊन जातो. मग तो डिफरंट प्रोसेस सेल्युलर रिस्पॉन्सेससाठी कपॅबल नाही राहत. ओके, these are the various mechanisms of signal transduction. काही अजून आपल्याला मिळाले तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्यासोबत काय करते हे शेअर करते. ओके, तर या मेन 5 प्रोसेसेस आहेत. स्टिम्युलस परसिव्ह केलं जातं, देन रिसेप्टर, सेकंडरी मेसेंजर, इफेक्टर मॉलिक्युल्स, व्हेरियस इफेक्टर मॉलिक्युल्स ते काय करतात, डिफरंट रिस्पॉन्सेस, सेल्युलर रिस्पॉन्सेस हे करतात. ओके, नाव आय एम स्टॉप this lecture.